हे काही नवीन नाहीये, सर्वश्रुत आज 19 फेब्रुवारी 2025 म्हणजे इथून तब्बल 395 वर्ष मागे शिवनेरी किल्ल्यावरती आमचे महाराज बाळ शिवाजी यांचा जन्म झाला होता। जिजाऊ यांच्या पोटी आज या त्यांच्या जन्मदिनी व्यासपीठावर विराजमान आपले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सोनवणे सर, उपमुख्याध्यापक श्री काकड सर, पर्यवेक्षक श्री गांगुर्डे सर व आपल्या शालेय प्रशासन प्रमुख प्रशासन अधिकारी श्री आबाड सर आणि आज ज्युनियर आणि माध्यमिक दोन्ही गटातून उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, आज मी शिवरायांबद्दल काही बोलणार नाही परंतु काही चार वेळा सांगणार आहे। या महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी मावळ प्रांतातील जे मावळे जमा केले ते मावळे कसे होते याबद्दल मी सांगणार आहे। जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, जो 2000 सैन्याची एकटाच झुंजतो त्याचे नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, जो 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा घेऊन येतो त्याचं नाव संताजी, जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस तोडून कापून आणतो त्याचं नाव धनाजी, जो ठाण्या भागाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा पाडतो त्याचं नाव छत्रपती संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं तोरण बांधतो असा आमचा राजा छत्रपती शिवाजी। निधड्या छातीने हिंदुस्थानात हादरून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैन्याशी लढून गेला। अरे हजार असतील धर्म, लाख असतील जाती आणि सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिव छत्रपती, एकच राजा शिव छत्रपती। लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, बराच लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणणारा बाजी प्रभू देशपांडे। वाघाचं काळीच होतं, वाचल्याचं मांगल्य होतं, रयतेच्या काळजीचं जिथं जागतं जग होतं। अन्यायाच्या अंधाराला उजेडाची पहाट, स्वर्गात गेल्यावर देवाने थोपटली पाठ, असा तो आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय। आणि त्याबद्दल छत्रपतींबद्दल बोलायचं म्हणजे भरपूर आहे आणि आमचे उगले सर, त्यानंतर आव्हाड सर यांनी सगळ्यांना भरपूर यथोचित माहिती दिलेली आहे आणि एवढं बोलून मी छत्रपतींच्या वतीने अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद।